नमस्कार. सी प्रोग्रामिंग मराठी भाषेतून या एम कम्प्युटर्सच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज सी प्रोग्रामिंगमधील सर्वात वेगळी कन्सेप्ट पॉइंटर्स हे पाहणार आहोत. पॉइंटर ही कन्सेप्ट फक्त सी आणि सी प्लस प्लस या दोनच लँग्वेजेसमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नेमकं पॉइंटर काय आहे? तर पॉइंटर हे एक व्हेरिएबल आहे की जे दुसऱ्या मेमरी व्हेरिएबलचं ॲड्रेस स्टोअर करतं. आपण वेगवेगळे व्हेरिएबल्स डिक्लेअर करतो आणि ते व्हेरिएबल्स मेमरीमध्ये कुठेतरी ॲलोकेट होतात. त्यांना एक काहीतरी न्यूमरिकल ॲड्रेस असतं आणि तो ॲड्रेस जर आपल्याला स्टोअर करायचा असेल, त्या ॲड्रेसवरून त्या व्हॅल्यूला ॲक्सेस करायचं असेल तर दुसऱ्या व्हेरिएबलचा ॲड्रेस स्टोअर करण्यासाठी आपल्याला पॉइंटर टाईपचा व्हेरिएबल डिक्लेअर करावा लागतो. आता हा कसा करतो? त्याचा सेंटॅक्स काय आहे? तर डाटा टाईप म्हणजे आपल्याला इंटिजर व्हेरिएबलचा ॲड्रेस स्टोअर करायचा असेल तर जनरली इंटिजर डाटा टाईपचा पॉइंटर व्हेरिएबल आपण डिक्लेअर करतो. फ्लोट टाईपचं व्हेरिएबलचा ॲड्रेस स्टोअर करण्यासाठी फ्लोट टाईपचा पॉइंटर व्हेरिएबल आपण डिक्लेअर करतो. तर डेटा टाईप पहिल्यांदा येईल, नंतर स्टार हे प्रिफिक्स लावावं लागेल आणि त्या व्हेरिएबलला नाव. अशा पद्धतीनं आपण पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर करतो. डाटा टाईप हा सी मधला कोणताही डाटा टाईप असू शकतो. इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर, इव्हन दो स्ट्रक्चर, युनियन, वेगवेगळ्या प्रकारचा डाटा टाईप आपण इथे घेऊ शकतो. आस्ट्रिक हे इनडायरेक्शन ऑपरेटर आपल्याला वापरावं लागतं व्हेरिएबल नेमच्या आधी. प्रिफिक्स स्टार एफ पॉइंटर 1, स्टार पॉइंटर 1, स्टार पॉइंटर 2, स्टार पॉइंटर 3, स्टार एक्स, स्टार वाय या पद्धतीने आपण पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर करत असतो. व्हेरिएबलचं नाव हे व्हॅलिड आयडेंटिफायर असावं. तो अल्फाबेटने सुरू व्हावं, अल्फाबेट असावं, त्याच्यामध्ये स्पेस नसावी इत्यादी. पॉइंटर व्हेरिएबलला आपण ॲड्रेस स्टोअर करताना दुसऱ्या व्हेरिएबलचा ॲड्रेस आपल्याला ज्यावेळेला स्टोअर करायचं असतं त्यावेळेला पॉइंटर एन इक्वल टू अँड एन अशा पद्धतीनं आपण स्टोअर करतो. अँड आणि व्हेरिएबलचं नाव मुळे आपल्याला त्या व्हेरिएबलचा ॲड्रेस मिळतो आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला जर ॲक्सेस करायची असेल पॉइंटर थ्रू, जर समजा ओरिजिनल व्हॅल्यू आपल्याला ॲक्सेस करायची असेल तर स्टार आणि तो पॉइंटर आपण जर दिला पॉइंटर व्हेरिएबलचं नाव तर ती आपल्याला व्हॅल्यू ॲक्सेस करता येते. पण समजा त्याच्यामध्ये आणखीन काही इतर व्हेरिएबल्स असतील आणि हा जो पॉइंटर आहे तो वेगळ्या ग्रुपला इंडिकेट करत असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये इनडायरेक्शन ऑपरेटर डॉटसुद्धा वापरावा लागतो. म्हणजे पॉइंटर आणि स्ट्रक्चर ज्या वेळेला आपण एकत्रित वापरू त्यावेळेला आपल्याला इनडायरेक्शन ऑपरेटरची आवश्यकता लागणार आहे. पॉइंटर नेम स्टार पॉइंटर नेम जर आपण दिलं तर व्हॅल्यू ॲट दॅट ॲड्रेस आपल्याला ॲक्सेस करता येते. हा एक प्रोग्राम दिलेला आहे ज्याच्यामध्ये INT n इक्वल टू 20, INT स्टार पॉइंटर, पॉइंटर इक्वल टू अँड एन, व्हॅल्यू ऑफ एन जी आहे ती इथे आपल्याला 20 असं प्रिंट झालेलं मिळेल. पॉइंटरमध्ये एनचा ॲड्रेस स्टोअर केलेला आहे त्यामुळे पॉइंटरमध्ये एनचं जी काय ॲड्रेस व्हॅल्यू आहे ती आपल्याला पाहायला मिळेल आणि स्टार पॉइंटर म्हणजे त्या ॲड्रेस पॉइंटरमध्ये जो ॲड्रेस आहे त्या ठिकाणी कोणती व्हॅल्यू आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. आता इथं तोच एन समजा व्हॅल्यू आहे एनची 20 आणि त्याचा ॲड्रेस ॲलोकेट झालेला आहे 1002 आणि पॉइंटर एन याला व्हॅल्यू ॲलोकेट झालेली आहे 1005. ज्यावेळेला एन इक्वल टू 20 करतो त्यावेळेला एनमध्ये 20 स्टोअर होतं आणि पॉइंटर एन इक्वल टू अँड एन करतो त्यावेळेला एनचा ॲड्रेस 1002 जो आहे तो स्टोअर होतो. आणि ज्यावेळेला स्टार पॉइंटर अंडरस्कोर एन आपण म्हणतो त्यावेळेला व्हॅल्यू ॲट 1002, व्हॅल्यू ॲट 1002 काय तर 20 अशी ती आपल्याला ॲक्सेस करायला मिळते. आपण कोड ब्लॉकमध्ये प्रोग्राम लिहूया आणि त्याच्यामधून पाहूया की हे नेमकं काय होतं, प्रत्यक्षामध्ये आपल्याला काय मिळतं. पॉइंटर ही कन्सेप्ट फक्त आपल्याला सी आणि सी प्लस प्लस मध्ये मिळेल. INT मेन आपण प्रोग्राम सेव्ह करून घेऊया. INT n त्याच्याच समोर मी पॉइंटर व्हेरिएबल सुद्धा डिक्लेअर करू शकतो पॉइंटर एन. असं स्वतंत्र लाईनलाही डिक्लेअर करू शकता
किंवा एकाच लाईनमध्ये सुद्धा आपण ते डिक्लेअर करू शकतो. प्रिंटफ इंटर व्हॅल्यू ऑफ एन युजरकडून घेऊया. स्कॅनअप %d आवश्यकता आहे का तर नाही, पण आपल्याला युजरकडून व्हॅल्यू घ्यायची आहे आणि डेमॉन्स्ट्रेशन बघायचं आहे. प्रिंटफ /n व्हॅल्यू ऑफ n इज इक्वल टू %d, n. ठीक आहे, ती एन ची व्हॅल्यू आपण जी ॲक्सेप्ट केली होती ती प्रिंट होणार आहे, त्याच्यात काही अडचण नाही आहे. प्रिंटफ /n ॲड्रेस ऑफ n इक्वल टू %d. आता आपण कोड ब्लॉकमध्ये करत असताना इथे आपल्याला %d म्हणून घेता येईल, कारण कोड ब्लॉक हा 4 बाईटमध्ये आपल्याला इंटिजरची कॅपॅसिटी 4 बाईटची आहे आणि ॲड्रेस आपल्याला 4 बाईटमध्ये स्टोअर करता होतात, त्यामुळे आपल्याला इथे करता येईल. मात्र टर्बो C7 मध्ये वगैरे जर आपण पाहत असाल तर तिथे %u आपल्याला द्यावं लागेल. ॲड्रेस ऑफ पॉइंटर n, पॉइंटर n हा सुद्धा एक व्हेरिएबल आहे. पॉइंटर n हा सुद्धा एक व्हेरिएबल आहे, तर या व्हेरिएबलला सुद्धा एक ॲड्रेस आहे. तो काय ॲड्रेस आहे तोही आपण इथे प्रिंट करूया. आतापर्यंत आपण अजून पॉइंटर n ला कोणतीही व्हॅल्यू असाइन केलेली नाही आहे. पॉइंटर n ला कोणती व्हॅल्यू असाइन केलेली नाही आहे, तर पॉइंटर n ला आपण एक व्हॅल्यू असाइन करूया आणि ती आपण ठरल्याप्रमाणे n चा ॲड्रेस इथे असाइन केला आहे. ॲड्रेस ऑफ n इज असाइन, ॲड्रेस ऑफ n इज असाइन टू पॉइंटर _n. या व्हेरिएबलला आपण ॲड्रेस ऑफ n जो आहे तो असाइन केलेला आहे. बघूया आपण काय प्रिंट होतं ते. व्हॅल्यू ऑफ पॉइंटर n, पॉइंटर n ची काय व्हॅल्यू आहे, म्हणजेच ती व्हॅल्यू जी आहे ती ॲड्रेस ऑफ n असायला हवी. पॉइंटर _n आणि व्हॅल्यू ॲट ॲड्रेस आपण ते बघूयाच. व्हॅल्यू ॲट ॲड्रेस इज इक्वल टू %d असं म्हणूया आपण. पहिल्यांदा ॲड्रेस देऊया. पॉइंटर n मध्ये जी व्हॅल्यू आहे तो ॲड्रेस आहे आणि त्या ठिकाणी कोणती व्हॅल्यू आहे हे पाहण्यासाठी पण स्टार पॉइंटर n असं देऊ. गेट ch. आपण n व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे आणि पॉइंटर n व्हेरिएबल डिक्लेअर केला. हा पॉइंटर व्हेरिएबल यासाठी की याला स्टार प्रिफिक्स आपण दिलेला आहे. इंटर व्हॅल्यू ऑफ n ची व्हॅल्यू आपण ॲक्सेप्ट केली, ती व्हॅल्यू आपण इथे प्रिंट केली. ॲड्रेस ऑफ n आणि ॲड्रेस ऑफ पॉइंटर n हे दोन्ही स्वतंत्र येणार आहेत. हे दोन्ही स्वतंत्र वेगवेगळ्या व्हॅल्यूज येणार आहेत, त्या आपल्याला इथे प्रिंट झालेल्या मिळतील. त्यानंतर n चा ॲड्रेस आपण पॉइंटर n मध्ये स्टोअर केलेला आहे. पॉइंटर n हा पॉइंटर टाईपचा व्हेरिएबल आहे, त्यामध्ये n चा आपण ॲड्रेस स्टोअर केला. काय स्टोअर झाला ते आपण इथे प्रिंट करून पाहूया आणि त्या ॲड्रेस पोझिशनला कोणती व्हॅल्यू आहे ते सुद्धा आपण इथे प्रिंट करूया. कंपाईल करून काही टायपिंग मिस्टेक्स वगैरे असतील तर आपल्याला डिबग करताना ती कळतील. कोणती टायपिंग मिस्टेक नाही आहे. आपण रन करूया. इंटर व्हॅल्यू ऑफ n, मी 100 व्हॅल्यू इंटर केलेली आहे. व्हॅल्यू ऑफ n इज 100. ॲड्रेस ऑफ n 6356 म्हणजे 6732 हा n चा ॲड्रेस आहे. 6728 हा पॉइंटर ऑफ n चा ॲड्रेस आहे. आपण पॉइंटर ऑफ n मध्ये काय स्टोअर केलेलं तर n चा ॲड्रेस 635732, तर 635732 हे पॉइंटर ऑफ n मध्ये स्टोअर झालेला आहे. पॉइंटर ऑफ n मध्ये n चा ॲड्रेस स्टोअर झालेला आहे आणि पॉइंटर ऑफ n मध्ये जो ॲड्रेस आहे, पॉइंटर ऑफ n मध्ये जो ॲड्रेस आहे त्या ठिकाणी कोणती व्हॅल्यू आहे तर 100 ही व्हॅल्यू आहे. आता ही व्हॅल्यू आपण काय प्रिंट केली, कसं प्रिंट केली हे बघा. इंटर व्हॅल्यू ऑफ n आपण 100 दिलं, इथे व्हॅल्यू ऑफ n प्रिंट झालं 100. ॲड्रेस ऑफ n, ॲड्रेस ऑफ n जे आहे ते आपल्याला इथे 63565732 असा आपल्याला ॲड्रेस दिसतो आहे. 63,56,732 हा ॲड्रेस दिसतो n चा. पॉइंटर ऑफ n सुद्धा एक व्हेरिएबल आहे, त्यामुळे त्यालाही मेमरी अलोकेट झालेली आहे. 63,56,728
हा पॉइंटर ऑफ एनचा ॲड्रेस आहे. पॉइंटर ऑफ एनमध्ये आपण काय स्टोअर केलेलं आहे, तर पॉइंटर ऑफ एनमध्ये आपण एनचा ॲड्रेस स्टोअर केलेला आहे. तर तो ॲड्रेस आपल्याला बरोबर इथे स्टोअर झालेला दिसतोय. बरं, त्या ॲड्रेसमधून आपल्याला ओरिजिनल व्हॅल्यू ॲक्सेस करता येते हे प्रूव्ह करण्यासाठी, हे दाखवण्यासाठी आपण इथे पॉइंटर ऑफ एन यामध्ये जी व्हॅल्यू आहे त्या ठिकाणी कोणती व्हॅल्यू आहे हे आपण इथे दाखवलं. व्हॅल्यू ॲट ॲड्रेस 63,56,732 या ॲड्रेस पोझिशनला कोणती व्हॅल्यू आहे, 100 म्हणजेच एनची व्हॅल्यू आहे. याचाच अर्थ असा की पॉइंटर ऑफ एनचा वापर करून आपण एनची व्हॅल्यू ॲक्सेस करू शकलेलो आहोत. एनचं व्हॅल्यू आपण ॲक्सेस करू शकलेलो आहोत. तर या पद्धतीनं हा पॉइंटरचा पहिला आपण इंट्रोडक्टरी प्रोग्राम पाहिलेला आहे. याचा उपयोग कसा करायचा, नेमकं पॉइंटर्स अजून क्लिअर होण्यासाठी आणि याचे काही एक्झाम्पल्स आपल्याला पुढच्या सिरीजमध्ये पाहायचे आहेत. ही कन्सेप्ट क्लिअर व्हावी यासाठी आपण पुढचा एक्झाम्पल ॲरे आणि पॉइंटर पाहूया. धन्यवाद. अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करायला विसरू नका.